अक्षता, अक्षता कुठे गेली मला न सांगता? मैत्रिणीकडे अभ्यासाला गेली. तुला काय हवंय? मी नव्हते का घरात? या घरात मी कोणीच नाही आहे का? उगीच काहीतरी नको रे बाबा तू बोलूस. अरे ती नसना तिच्या फोन्स ना मलाच उत्तर द्यावी लागतात ना. ती कुठे गेलीये, कुठल्या मैत्रिणीकडे गेली, तिचा फोन नंबर काय, घरी जेवायला येणार आहे की नाही येणार आहे हे मला माहिती नको? तुला काय हवंय? काही नाही, माझं एकट्याने पुस्तक घेतलंय. सकाळपासून शोधते, सापडत नाहीये. कुठलीही वस्तू जागच्या जागी ठेवायची माहितीच नाहीये हिला. तू आयुष्यभर असं तिरकस टोचूनच बोलणार आहेस का? हा? नाही, मला तर असं वाटायला लागलं आता की आपल्या घरात मी काही न बोलणंच चांगलं. नाही, मी काही बोलले ना तरी तुम्हाला सगळ्यांना त्याचा त्रासच होतो. नकोच ना ते बोलणं कोणाशी. मी हा विषय काढणार नव्हतो, पण तू काल रात्री जे तिला सांगितलंयस ना ते ऐकून कोणालाही त्रास होईल. अच्छा, म्हणजे ती जे काही बोलली ते व्यवस्थित टाळून मी जे काही बोलले ते अगदी छान सांगितलंय तुला. हा का? मी माझ्या मुलीशी बोलायला तुझी हरकत आहे का? मी कोण बाबा हरकत घेणारी? काय संबंध आहे माझा? बस उगाच पराचा कावळा करू नकोस. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तू तिच्या वागण्याचा संशय घेऊन त्याचा संबंध माझ्या वागण्याशी लावतेस. काय मिळतंय तुला हे असं करू? शरद, अक्षताला तुझ्यापेक्षा जास्त मी ओळखते. तुझ्यापेक्षा तिचा सहवास अधिक मला मिळालाय. ती जे जे काही बोलली ते जर मी तुला सांगितलं ना तर तुला सुद्धा तिचा राग येईल. माझं म्हणणं पूर्ण ऐकून घे शरद, प्लीज. शरद, अक्षताचं असं अभ्यासात लक्ष नसणं, तिचं बेबंद वागणं याचा मला मानसिक खूप 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 त्रास होतोय. इतकी वर्ष काही गोष्टी मी लपवल्या होत्या तिच्यापासून, पण एका गाफील क्षणी चिडल्यावर माझ्या तोंडून त्या निघून गेल्या. आय एम सॉरी, रिअली सॉरी फॉर दॅट. पण तू हे जे काही बोललीस ते काही चांगलं नव्हतं. नाही, कदाचित तुला त्या आवडल्या नसतीलही, पण शरद, मी जे काही बोलले त्यातला एकही शब्द चुकीचा नाही. माझं म्हणणं इतकंच आहे की अक्षता ज्यावेळी चांगली वागते त्याचं श्रेय तू तुझ्याकडे ठेवतेस, आणि ज्यावेळी ती वाईट वागते, चुकीचं वागते, त्याचा दोष मात्र मला देतेस. शरद, तू माझ्यावर आरोप करतोयस आणि असले आरोप करताना तुला काहीच कसं वाटत नाही रे? मला काहीच वाटत नाही कुठल्याही गोष्टीचं. ही तुझी वर्षानुवर्षाची तक्रार आहे. हो, आहेच मुळी, पण ते बदलावं यासाठी तू काही प्रयत्नही करत नाहीयेस. हे बघ शरद, अक्षताला मी आकांक्षा अनुष्कापेक्षा कधीही वेगळं वागवलेलं नाहीये. उलट त्या दोघींनाही मी नेहमी असंच सांगितलं की ही तुमची सख्खी बहीण आहे, तसंच तुम्ही तिच्याशी वागा. अगं, त्याविषयी मला जरा सुद्धा शंका नाहीये. उलट तो तुझ्या मनाचा मोठेपणा आहे आणि मी एकदा नाही कैकदा मान्य केलंय. मग हा वाद आपण का घालतोय शरद? हा वाद तू अक्षताशी भांडताना जुन्या इतिहास जमा झालेल्या गोष्टींचा उल्लेख केल्याबद्दल आहे. शरद, आकांक्षाकडून आणि अनुष्काकडून ज्या काही चुका झाल्या त्या अक्षताकडून कधीही होऊ नये ह्या काळजीपोटीच मी हे सगळं बोलते. शरद, अक्षता आकांक्षा अनुष्कापेक्षा खूप हुशार आहे आणि तिच्याकडून माझ्या काही अपेक्षा आहेत. शिळ्या कढीला ऊत आणल्यासारखं आहे सगळं. प्लीज प्लीज हा विषय इथेच थांबव प्लीज. जीव गुदमरून जाईल असे तू माझ्यावर आरोप करायचेस आणि मी मात्र वाद न घालता, माझी बाजू न मांडता ते मान्य करायचे. गप्प बसण्यातच माझं शहाणपण आहे. शहाण्यासारखं वागतेस कुठे तू शहाण्यासारखं वागतेस का? आता कुठे निघालास? पानं घेतलीत ना? तू आणि अक्का घेऊन घ्या.
आलो आलो आलो. हे काय एकटीच शरद कुठे आहे? मी जाऊ? का त्याला घेऊन येतेस? नाही, त्याला पाठवून देते. चिडतेस का? सहज विचारलं. ये सुनंदा आणि वर्षा कुठे आहेत? तू आत तर ये आणि सांगतो तुला. ये ये हात ये, दार लावून घे. ये 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 बस बस बस. मी जरा पाणी घेऊन येतो. हा त्याला हात नाही लावायचा बाबा. का रे बाबा? अरे गृहकृत्यदक्ष नवरा आणि वृक्षमित्र वर्षा निमकर यांचा बाप रे बाप. अगं दोघी मला दिवसभर ताबडवत असतात. तू मला काहीही सांगू नकोस त्यातलं. बरं अक्का काय म्हणते? ती कधी काय म्हणते का? सारखी टीव्ही बघत असते. तिला कुठलंही चॅनल चालतं. स्पोर्ट्स म्हणू नको, म्युझिक म्हणू नकोस, न्यूज म्हणू नकोस. चित्र आलतंय ना, खूप झालं तिला. ऐकायला काही येत नाही. बरं का सुधा, हे म्हातारपण फार वाईट असतं. बरं आज अण्णा असते तर माझं काय खरं नव्हतं. त्यांच्या लाडक्या सुनेनं केलंच की त्यांचं सगळं व्यवस्थित. घ्या तुम्ही सुनंदाचीच बाजू घ्या. चिडतोस का एवढा? अरे तुझ्याच बायकोचं मी कौतुक करते ना. अगं पण म्हणजे माझी निंदाच नाही का? काय सर्दी झाले? भांडण झालं. शेवटी माझ्या रडण्यानं त्याचा समारोप झाला. भांडण कोणाची? अक्षताची का शरदची? अक्षतावरून शरदची. अरे म्हणजे रिबाउंड शॉट. काय विषय काय होता भांडणाचा? जे अक्षताचे बेबंद वागणं मला अजिबात सहन होत नाही. रात्री 8:30ला घरी यायचं, बकाबका काहीतरी खायचं आणि म्हणे मैत्रिणीकडे जाते अभ्यासाला. घरात म्हणायचा अभ्यास होत नाही. बरं घरी सांगून देण्याची काही पद्धतच नाही हिच्याकडे. आणि मैत्रिणीकडे नटून थटून जाते अभ्यासाला. हे बघ सुधा, ती तुझ्यावडी झाली ना की नाही नटणार. जया, वर्षा आणखीन मोठी झाली ना की सांग मला हे सगळं. जाऊ दे ना सुधा. जया, आकांक्षा अनुष्काच्या आयुष्यातले सगळे चढउतार हिने बघितलेत. आता तरी हिला अक्कलेला नको? बरं सांगितलेलं ऐकायचं नाही. सगळी अक्कल काय ते आपल्यालाच दिले देवाने. ज्या मनानं सहन होत नाही हिचे बेजबाबदारपणे वागणं. आणि मग मी रागाच्या भरात वाटेल ते बोलून जाते. शब्दाला शब्द वाढत जातो. बरं बाजू घ्यायला कोणीच नाही. शरदही घेत नाही, अक्काही घेत नाही. परवा काय म्हणाली मला माहितीये तुला? काय? मला म्हणाली, मी सांगेन त्याच्यावर विश्वास ठेवशील का? डिस्कोत चालले मी, असं म्हटलं तर विश्वास ठेवशील? म्हणलं याचा अर्थ काय? तू म्हणशील त्या प्रत्येक गोष्टीवरती मी विश्वास ठेवायचा, तुझ्यावर भरोसा ठेवायचा? मी कसा ठेवू तुझ्यावर भरोसा? शेवटी तू तुझ्या वडिलांचीच लेक. नाही म्हणजे मला माहितीये मी चुकले. रागाच्या भरात मी तिला बोलून गेले. त्याच्यावरती मला खूप काय काय बोलले. पण मी निमूटपणे ऐकून घेतलं जया. वर मी सॉरी म्हटलं तिला. पण तरी तिने सगळं शरदला जाऊन सांगितलं. ह्याच गोष्टीवरून माझं आणि शरदचं खूप भांडण झालं. पण तुम्हा पुरुषांचं एक बरं असतं जया. अति झालं ना की पाय चपलासारखं व्हायचं आणि नाकावर जाऊन सिगरेट फुंकायची की झालं. अगं जाऊ दे ना. कशाला जुनी म्हणी उकरून काढता? जगा ना, यापुढे मस्त जगा ना तुम्ही. एनिवे, वर्षा कुठे? नाही, शाळा सुटून बराच वेळ झाला, अजून आली नाही घरी. वर्षा ना, ती शाळेतनं आली. आल्याबरोबर तिने दप्तर टाकलं आणि कुठेतरी नवीन प्लांट आणायला गेले. प्लांट. आणि तिच्या या सगळ्या उरलेल्या 38 प्लांटना पाणी पाजायची जबाबदारी माझ्यावर आहे आता. वर्षाला खूप आवड आहे नाही या सगळ्या गोष्टींची? हो, आवड आहे. काही वर्षांनी ती गावोगावचे वृक्ष आणून आमच्या घरात लावणार आहे आणि आम्हाला दोघांना वृद्धाश्रमात पाठवणार आहे आणि आमच्या घराचा ती वृक्षाश्रम बनवणार आहे. जया, पण एवढ्या झाडांचं करते काय? तुझ्याकडे अभ्यासातल्या शंका विचारायला येईल ना,
तेव्हा तूच विचार तिला. अभ्यासातल्या शंका विचारायला ती माझ्याकडे येणार आहे? हो. घरात 2-2 प्राध्यापक असताना. घरच्या वैद्याचा गुण येत नाही. तुला आठवतं ना, अक्षय त्याला लहानपणी अभ्यास केला, नंदा मावशी लागायची ते. हो रे बाबा. पण सुनंदाला माहितीये का ती माझ्याकडे येणार आहे ते? हो. काय म्हणाली मग ती यावर? ती काय म्हणणार? वर्षांनी कधीच जाहीर करून टाकलंय, आईला अभ्यासातलं काही कळत नाही. खरंय रे बाबा. अभ्यासातलंच काय, पण कशातलंच काही कळत नाही. वर्षाच्या आईलाही नाही आणि अक्षताच्या आईलाही नाही. घ्या मॅडम. हॅलो मॅडम, बेशुद्ध पडली की काय? अरे काय रे हे? मला वाटलं बेशुद्ध वगैरे पडलीस की काय. घ्या, गरम गरम चहा घ्या, फ्रेश व्हा. आणि आता मला सांगा, तुमच्या त्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये इटुकल्या पिटुकल्या खेळण्यांनी भातुकली खेळून तुम्ही किती आणि कशा दमला आहात? झाला तुझा वाह्यातपणा सुरू झाला? आणि आम्ही तिथे खेळण्यानी भातुकली खेळतो? नाही, मी तुमच्या ऑफिसमध्ये आलो होतो, तुमची लॅब सुद्धा मी बघितली. तो एक नखा एवढा काहीतरी एवढासा तुकडा होता आणि सोनाराकडे तराजू असतो ना, त्याही पेक्षा बारीक तराजूत तो तुकडा टाकून तासनतास वजन करत बसला होता. अरे तो तुकडा कधी युरेनियमचा असतो तर कधी असू दे, युरेनियम असू दे, नाही तर तूर डाळ असू दे, पण साधं वजन करायला एवढा वेळ? एक काम करा, तो नाक्यावरचा वाघजीबाई आहे ना, त्याला तिकडे नोकरीला लावा. दणा 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 वजन करून टाकेल. अरे शास्त्रज्ञ आणि वाणी हे दोघे सारखेच का? नाही ना, पण कृती एक वजन करण्याची, आणि त्या एवढ्या नखा एवढ्या तुकड्यासाठी तुम्ही अख्खा दिवस घालवता. किरण, तो नाही घालवला ना तर एखादा उपग्रह आकाशात घेऊन जाणारा अग्निबाण असतो ना, तो समुद्रात कोसळू शकतो. किंवा एखाद्या अटॉमिक पॉवर प्लांट मध्ये गडबड होऊन राज्याची वीज 4 तास जाऊ शकते. एक काम कर, तो बाण आहे ना माझ्या गॅरेजला पाठवून दे. 2 दिवसात सगळा फॉल्ट क्लिअर करतो बघ. मला माहिती रे तुमच्या गॅरेजमध्ये तुम्ही काय करता ते बघते ना मी रोज. आणि तुला खरंच जर एवढं कळत असेल ना तर एखादं प्रॉडक्ट डिझाईन कर, एखादं मशीन डिझाईन कर. झालं, गाडी पुन्हा मूळ पदावर. काय येऊ नये? सांग ना, काय येऊ नये? गेली 4-5 वर्ष झालं मी कोकलतीये. ही जी काय कार एजन्सी आहे, गॅरेज आहे, हे बंद कर आणि काहीतरी चॅलेंजिंग बिझनेस सुरू कर. म्हणून कशासाठी? आणि दुसरा उद्योग सुरू करून काय करायचंय? म्हणजे तू आयुष्यभर हेच करणार आहेस? अरे काहीतरी चांगलं करावं, ते करण्यातून काहीतरी समाधान मिळवावं, असं नाही का वाटत तुला? आत्ता का कपडे बदललेस? मीटिंग आहे कस्टमर बरोबर. आता हेच बघ ना, त्याच कस्टमर मीटिंग्स, त्याच कॉन्फरन्सेस, त्याच गाड्या, त्याच दुरुस्त्या आणि तेच पैसे, तेही भरपूर. अरे पण त्यात तुझी क्रिएटिव्हिटी काय? हे बघ पल्लू, ज्यातलं मला कळतं ना आणि ज्यामध्ये भरपूर पैसा मिळतो, तो उद्योग सोडून दुसरा उद्योग कशाला करायचा? अरे समाधानासाठी, काहीतरी चांगलं मिळवण्याचं समाधान. समाधान हे फक्त तुम्हा सायंटिस्ट लोकांना मिळू शकेल. आणि समाधानाचंच म्हणशील ना, तर नोटा मोजण्या इतकं समाधान दुसरं कशातही नसतं. ॲट द एंड ऑफ द डे व्हॉट मॅटर्स इज मनी, नथिंग एल्स. मग ह्या नसत्या उचापती कशाला करायच्या? असा विचार जर प्रत्येकाने केला ना तर काही खरं नाही. प्रगतीच्या नावाने शंख. अरे मागील पानावरून पुढे चालत राहणं म्हणजे प्रगती नव्हे. असेलही, पण प्रगतीचा विचार करण्यासाठी तुम्ही मंडळी आहात ना, आणि तुमचा चरितार्थ चालवण्यासाठी आमच्यासारखेच लोक लागतात ना. मला नाही हे पटत. हे बघ, आता तुमची जी इन्स्टिट्यूट आहे ती कशाच्या जोरावर चालते? एक मोठा बिझनेस ग्रुप असतो, तो मोटारी, खतं, सिमेंट, चॉकलेट्स अशा अनेक वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि त्या मार्केटमध्ये विकतो, आणि त्यातून मिळालेल्या प्रॉफिटवर तुमची इन्स्टिट्यूट चालवतो ना. हो, पण त्यामागे सुद्धा कोणीतरी प्रगतीचा विचार केलेला असतो. त्यातून या इन्स्टिट्यूट उभ्या राहतात, चालतात. करेक्ट. पण ह्या सगळ्यासाठी खिशामध्ये पैसे असावे लागतात. आणि हे बघ, माझ्या प्रॉफिटमधला एक 5% मी तुझ्या प्रोजेक्टसाठी देईन सुद्धा, पण प्लीज तो प्रोजेक्ट वगैरे मला करायला सांगू नकोस.
हां ते ज्याला जमतं ना त्यांनीच ते करावं. ठीक आहे, चल मी गेलो. तू कशाला लावतेस निरंजन? मी येणार होते ना. अगं बसून बसून काय करू म्हणून म्हटलं चला. पण काही करायलाच हवा असं काही नियम आहे का? आराम करायचा. शरदचा काही फोन आला होता का? नाही. हातपाय धुवून येतेच. हा ये. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते. काय ग सुनंदा काय म्हणतेय? अगं सुनंदा नव्हती घरात. मग? जया एकटाच भेटला. अगं हो, वर्ष येणार आहे का पण घरी? कोण वर्षा? अगं कोण काय विचारतेस? जयाची मुलगी. अरे हो विसरलेच बाई मी. हे हल्ली असं होतं मला लक्षात राहत नाही काही. आई ग काय आणले भाजी? उद्या मला विचारशील आपण कोण? बरं स्वयंपाचं काय संध्याकाळचं बघितलंस का? काय उरलंय पुरलंय ते? बघूया. 8:15 पर्यंत जेवण तयार आहे. काय आज भाजी कुठली करूया? तोंडली आहेत. बटाटा तोंडली कर. नको, मस्तपैकी कांदा बटाट्याचा रस्सा करूया. भेंडी नको ग बाई, भेंडी नको. कांदा बटाटा रस्सा. हो एवढी काही मी बहिरी नाहीये. किती मोठ्याने ओरडतेस. आण मी सोलून देते तुला. अहो आपण जाऊन बसा. मी आले ना, मी करते आता. जा, बरं, बस. बसते. आई ग बसवत नाही पण नुसतं ना काम केलेला जीव. अक्षताचा फोन आला होता का? नाही, दिवसभरात एकही फोन आलेला नाही पठ्ठीचा. अगं गडबडीत जमलं नसेल. तू आणि शरद तिचीच बाजू घ्या. काय गडबड असते हिची कोणास ठाऊक. दिवसभरात कधी घरी अभ्यासाला बसलेले बघितलेले नाही मी हिला. अगं मैत्रिणीकडे जाते ना अभ्यासाला. तिथे होत असेल अभ्यास. इथे काय आणि तिथे काय. अभ्यास झाला शिका. अगं जी माझ्या समोर करत नाही ती माझ्या पाठीमागे काय करणार अभ्यास? डोंबल. अक्का, माझ्या हाताखालना हजारो विद्यार्थी गेले. जे अभ्यास करतात ना त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतात. काय ते कपडे घालते आणि म्हणे अभ्यासाला जाते. बरं ज्याने दरडावायला हवं तो तिचीच बाजू घेतो. सिनेमात नटांसारखे कपडे म्हणे छान दिसतात तिला आणि उलट बोलली तर मनस्वी आहे असा किताब देतो. आई ग येतच असतील हो दोघं. आता जेवायला येत आहेत की आम्ही बाहेर जेवूनच आलो तसं सांगतायत कोणास ठाऊक. नाही तर आहेच उद्या शिळा सप्तमी. सुधा अलीकडे बघते मी तू अक्षदावर ना उगीच डाफरत असतेस. तूच बोलायची बाकी होतीस मला. एक ऐकशील माझं? बोला. हे बघ तिला उगीच विनाकारण येता जाता रागवू नकोस. नाही ती जे वागते ते चुकीचं वागते माहितीये मला. पण ती अशी का वागते हे आपण तिच्या पोटात शिरून बघायला नको का? हं? आणि पोटात शिरायचं म्हटल्यावर गोडी गुलाबीनं वागायला हवं काय? अगं पण त्याच्यासाठी सुद्धा तिनं घरात राहायला हवं की नको? बरं तिच्या मित्रमैत्रिणींना विचारावं म्हणेन तर एकाही मित्राला किंवा मैत्रिणीला घरी म्हणून येऊ देत नाही. सगळेजण म्हणे मला टरकतात. आता मी काय राक्षस आहे का? अक्का, अक्षताला बघितलं ना की तरुणपणची सुषमा आठवते. आकांक्षा अनुष्काच्या आयुष्यात काही कमी वादळ आली का? पण काही वादळ याला त्यांच्या त्याच जबाबदार होत्या. अगं पण हे सगळं अक्षताच्या डोळ्यात देखत घडलं. निदान त्याच्यावरून तरी तिने शहाणा व्हावं. बरं ज्यानं तिला बोलायला हवं तो तिचीच बाजू घेतो. जाऊ दे ना, मला तरी काय करायचं नसते टेन्शन घेऊन. ज्याचं त्याचं नशीब शेवटी.
उद्या जर काही वेडं वाकडं घडलं ना तर त्या सगळ्याला मीच जबाबदार असेल ना. माझ्यावरच येणार सगळं. सुधा